लेसन नंबर 1 ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स या प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 4 आता आपण सोडवणार आहोत. इन ट्रायंगल SAT लेंथ ऑफ साइड AT इज इक्वल टू 6.4 सेंटीमीटर. मेजर ऑफ एंगल A इज इक्वल टू 45 डिग्री. मेजर ऑफ एंगल T इज इक्वल टू 105 डिग्री. टू कंस्ट्रक्ट अ ट्रायंगल गिवन टू एंगल्स अँड द इन्क्लुडेड साइड्स. त्रिकोणाचे दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू दिली असता आपल्याला त्रिकोण काढायचा आहे. दिलेल्या माहितीप्रमाणे या ठिकाणी रफ फिगर ड्रॉ केली. 6.4 सेंटीमीटर लेंथ असलेला AT हा बेस आपण सुरुवातीला ड्रॉ केला. त्यानंतर प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने A या पॉइंट वरून 45 डिग्री हे मेजर घ्यायचं आहे आणि SAT हा 45 डिग्री मेजर असलेला अँगल ड्रॉ करायचा आहे. SAT या अँगलचं मेजर आहे 45 डिग्री. त्यानंतर प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने सेगमेंटवरील T या बिंदूवरून 105 डिग्री मेजर असलेला अँगल ड्रॉ करायचा आहे. प्रोट्रॅक्टरचा सेंटर पॉइंट T या बिंदूवरती ठेवला आणि 105 डिग्री मेजर असलेली मार्क केली. 105 डिग्रीची मार्क आणि T हे पॉइंट एकमेकाला जोडल्यानंतर 105 डिग्री मेजर असलेला STA हा अँगल तयार होईल. अशा प्रकारे रफ फिगर मध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे आपण या ठिकाणी ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 इन ट्रायंगल MNP लेंथ ऑफ साइड NP 5.2 सेंटीमीटर. मेजर ऑफ एंगल N 70 डिग्री. मेजर ऑफ एंगल P 40 डिग्री. सुरुवातीला दिलेल्या इन्फॉर्मेशन प्रमाणे रफ फिगर ड्रॉ करूया. यामध्ये बेस असणार आहे 5.2 सेंटीमीटर. NP हा बेस आहे. त्यावरती आपल्याला 70 डिग्री आणि 40 डिग्री हे अँगल ड्रॉ करायचे आहेत. सुरुवातीला 5.2 सेंटीमीटर लेंथ असलेला बेस आपण ड्रॉ करूया. NP हा बेस आहे, त्याची लेंथ आहे 5.2 सेंटीमीटर. त्यानंतर प्रोट्रॅक्टर N या पॉइंटवर ठेवून 70 डिग्री मेजरची आपण मार्क केली. 70 डिग्री मेजर असलेली मार्क आणि N हा पॉइंट जोडल्यानंतर रफ फिगर मध्ये दाखविल्याप्रमाणे अँगल MNP हा 70 डिग्री मेजर असलेला अँगल तयार झाला. त्यानंतर प्रोट्रॅक्टर P या पॉइंटवर ठेवून त्या ठिकाणाहून 40 डिग्री मेजर असलेला अँगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. 40 डिग्रीची मार्क केली. त्यानंतर 40 डिग्री मेजर असलेली मार्क आणि P हा पॉइंट जोडल्यानंतर MPN हा 40 डिग्री मेजर असलेला अँगल या ठिकाणी ड्रॉ केला. आता या ठिकाणी ट्रायंगल MNP हा रफ फिगर मध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे तयार झालेला आहे. In triangle EFG, length of FG is equal to 6 centimeter. Measure of angle F 65 degree. Measure of angle G 45 degree. दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या आधारे आपण या ठिकाणी रफ फिगर ड्रॉ केली आहे. त्याचा बेस आहे FG 6 सेंटीमीटर. F या पॉइंट वरून 65 डिग्री मेजर असलेला अँगल ड्रॉ करायचा आहे आणि G या पॉइंट वरून 45 डिग्री मेजर असलेला अँगल ड्रॉ करायचा आहे. सुरुवातीला 6 सेंटीमीटर लेंथ असलेला FG हा बेस या ठिकाणी ड्रॉ केला आहे. त्यानंतर प्रोट्रॅक्टरच्या सहाय्याने F या पॉइंट वरून 65 डिग्री मेजर असलेली मार्क करायची आहे.
65 डिग्री मेजर असलेली मार्क आणि एफ हा पॉइंट जोडल्यानंतर EFG हा 65 डिग्री मेजर असलेला अँगल तयार होईल। त्यानंतर प्रोट्रॅक्टर सेगमेंटवरील G या पॉइंटवर ठेवायचा आहे आणि त्या ठिकाणाहून प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने 45 डिग्री मेजर असलेली मार्क करायची आहे। 45 डिग्री मेजर असलेली मार्क आणि G हा पॉइंट जोडल्यानंतर EGF हा 45 डिग्री मेजर असलेला अँगल तयार झाला। अशा प्रकारे दिलेल्या माहितीप्रमाणे EFG हा ट्रायंगल आपण ड्रॉ केलेला आहे। In triangle XYZ, length of XY is equal to 7.3 centimeter. Measure of angle X 34 degree. Measure of angle Y 95 degree. या क्वेश्चन मध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे रफ फिगर ड्रॉ करायचे आहे। बेस असणार आहे XY 7.3 सेंटीमीटर। X या पॉइंट वरून आपल्याला 34 डिग्री मेजर असलेला अँगल ड्रॉ करायचा आहे आणि Y या पॉइंट वरून 95 डिग्री मेजर असलेला अँगल ड्रॉ करायचा आहे। सुरुवातीला आपण 7.3 सेंटीमीटर लेंथ असलेला XY हा बेस ड्रॉ करूया। स्केलच्या साहाय्याने 7.3 सेंटीमीटर या ठिकाणी डिस्टन्स घेतला। त्यानंतर प्रोट्रॅक्टर सेगमेंटच्या X या पॉइंटवर ठेवून 34 डिग्री मेजर असलेली मार्क करायची आहे। डिग्री मेजर असलेली मार्क आणि X हे पॉइंट जोडून अँगल ZXY हा 34 डिग्री मेजर असलेला अँगल तयार होईल। त्यानंतर प्रोट्रॅक्टर सेगमेंटच्या Y या पॉइंटवर ठेवून 95 डिग्री मेजर असलेला अँगल ड्रॉ करायचा आहे। त्यासाठी प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने 95 डिग्री मेजर असलेली मार्क करायची आहे। डिग्री मेजर असलेली मार्क आणि सेगमेंटवरील Y हा पॉइंट जोडून रफ फिगर मध्ये दाखविल्याप्रमाणे ZYX हा 95 डिग्री मेजर असलेला अँगल तयार होईल। अशा प्रकारे दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या आधारे ट्रायंगल XYZ या ठिकाणी तयार झालेला आहे।